हॅलो नमस्कार मंडळी, ओम नमः शिवाय. कसे आहात सगळे? आनंदी असाल हीच आशा करते आणि आनंदातच राहा. तर आज आहे ना, मी शिवरात्रीची पूजा करते आहे. दर महिनी जी असते शिवरात्री येते, प्रदोष येते. तर काल मी तुम्हाला सर्वांना प्रदोष व्रताची पूजा जशी मी केली होती ते व्हिडिओ शेअर केलाच आहे. तर आज आहे महिन्याला पडणारी शिवरात्रीची पूजा. तर आज आहे ना, शिवजीवर काळं तीळ, मध, दूध हे चढवायचं असतं. बेलपत्र, कनेरची फुलं, सफेद फुलं तुमच्या जवळ जे अवेलेबल असतं ते तुम्ही चढवू शकता श्रद्धाने, मनोभावाने. तर मी आज ना सगळ्यात आधी जे आहे घरातल्या मंदिराचे पूजा करून घेते आहे. सगळ्यात कृष्णाला, गणपती बाप्पांना, रिद्धी सिद्धी, शंख जे माझे सगळे देव आहेत ना त्यांना सगळ्यांना स्नान करून घेतला आधी आणि पूजेच्या ताटी तयार करून घेतला मी. गणपती बाप्पा यांना जे आहे दुधाने पंचामृताने स्नान केले, नंतर छान स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली. कृष्ण भगवानांना तसंच केलं, छान जे दुधाने पाण्याने आंघोळ करून घेतली देवांची. आणि बेलपत्र आहेत आणलेली, फुलं आणलेली आहेत. आणि त्याचबरोबर जे आहे ना, मी नागरवेल जे आपण खातो ना ते पान वेल लावला आहे, तर तेही मी पानं तोडून आणली आहेत. मंदिरामध्ये आधी जे आहे ना मी पूर्ण असं ठेवून देते पानं व्यवस्थित, गणपती बाप्पांसाठी, रिद्धी सिद्धीसाठी आणि कुलदेवतांसाठी तसे पान व्यवस्थित रचून देते, ठेवून देते. आणि असे जे आहे आपण नारळाच्या हाताला बांधतो आणि शिवजी जे सफेद सूत असतं ना तेही घेऊन घेतलेले पूजेसाठी. आणि अशा रीतीने जे आहे चांदीचा सिक्का आहे त्याच्यावर जे आहे गणपती बाप्पांना स्थापन करते. आणि पितळचे सिक्के आहेत ना 2, तर त्याच्यावरती जे आहे रिद्धी सिद्धीला स्थापन करते. आणि बाजूमध्ये जे पान ठेवले तिथे रुपया ठेवते आणि त्यावर जे आहे ना कुलदेवच्या पूजेसाठी जे आहे सोपारी ठेवते. फोटो आहे कुलदेवता, आमची कुलदेवता आहे पेडकाई माता, धुळ्याकडे येते. तर तिथं जाणं नाही होत, कधी कधी आम्ही जाऊन येतो, पण आपल्या घरी कुलदेवतेचा फोटो असायलाच हवा. आणि जे काही सांगतात की पंडितजी पान घ्यायचं दर मंगळवारी, सुपारी सिक्का असं घेऊन जे आहे सुपारीची पूजा करायची. तर म्हणून तेव्हापासून मी जे आहे ना रोज सुपारीची पूजा करते कुलदेवता स्वरूप. गणपती बाप्पांना जे आहे छानपैकी जनेऊ घातलं आणि रिद्धी सिद्धीला जे आहे ना नाडाश्री म्हणतो आपण, हाताला बांधतो, ते वस्त्र म्हणून अर्पित करते. तर त्यांनाही मी व्यवस्थित रोज जे आहे वस्त्र स्वरूप ते चढवते. आणि गणपती बाप्पांना पिवळं चंदन असा टीका लावते. आणि रिद्धी सिद्धी कुलदेवतेला हळदी कुमकुम असा हे टीका लावते. त्या रीतीने जी पूजा करते मी रोजच. हे जे पान आहे ना ह्याचं कटिंग सुद्धा लागते, जसं मनी प्लांटची कटिंग लागते ना तशी या पानाची सुद्धा कटिंग लागते. तर मी ही कटिंगच घेऊन आली होती आणि आता 3 वर्ष झाले तर माझ्याकडे हे पान रोजच अवेलेबल असतात, कारण की 3-4 ठिकाणी मी कटिंग लावलेले आहेत. तर पूजेसाठी रोज अवेलेबल होऊन जातात. तर आणि खायलाही कधी कधी सर्दी खोकल्यामध्ये आपण यूज करू शकतो हे पानं. पूजेसाठीही आपण यूज करू शकतो रोज. जे छोटे छोटे काळे कुलदेवतेसमोर चढवले ना त्याला कमल काकडी म्हणतात. तर तेही देवीला चढवणं शुभ असतं. आणि एक शंख आहे आणि जे ऐवट वृक्षाचं लाकूड असतं ते दिलेले ब्राह्मणाने मला, तर मी तेही रोज पूजते. हे गोमती चक्र आहे, हे द्वारकेहून आणलेले, तर हे शुभ असतात. आता अक्षय तृतीया येते, तर अक्षय तृतीयाला सुद्धा याची पूजा केल्याने खूप शुभ असतं. हे जे आपण मी अक्षय तृतीयाची पोटली मी तुम्हाला शेअर करणारच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल सर्व ती पोटली कशी बनवायची. असं जे आहे ना गोमती चक्र याची रोज जे आहे तुम्ही तांदळामध्ये ठेवू शकतात डिशमध्ये. यात असं ते मंदिरामध्ये हळदी तुम्ही चढवू शकतात गोमती चक्रावर. आणि सगळं देवांना जे आहे चंदन टीका लागतो, सर जो टीका असतो तो तुम्ही लावू शकतात, लाल चंदन लावू शकतात. आणि देवींना जे आहे हळदी कुंकुम चढवायचं असतं. आणि प्रसादाला खजूर घेतले आहेत आणि प्यायचं पाणी ठेवलेलं आहे. जे आहे ना कासव सगळ्यांच्या घरीच असतं, तर आधी आपण हे पाण्यामध्ये ठेवायची. मी आता जे आहे असं तांदूळ ठेवले त्याच्यामध्ये मी कासव ठेवते आणि त्याची पूजा करते. पूजा झाल्यानंतर मग मी जे आहे तुम्हाला दाखवते की शिवपूजा कशी करायची घरच्या घरी. आहे ना पाणी घेतलेलं आहे, दुधात साखर टाकलेली आहे आणि चंदन टीका आहे, हरिचंदन टीका. आणि जे आहे हा छोटा गडू आहे, छोटा तांब्या. तर याच्यामध्ये मी पाणी ठेवत असते रोज देवाला. आणि याच्यामध्ये जे आहे ना आधी जल अभिषेक करेल, त्यानंतर याच्यातच दूध घेऊन जे आहे अभिषेक करेल. की ते चमचीने आपल्याजवळ नाही, माझ्याकडे तांब्याच्या पित्ताची चमची, तर ते स्टीलच्या याच्यापेक्षा हे छोट्या याच्यात भरून घ्यायचं आणि याच्याने अभिषेक होऊन जातो. आणि जे आहे हे जे आहे
कच्चं सूत म्हणतो ना ते आहे, ते वस्त्र म्हणून जे आहे मी अर्पित करते देवाला. बेलपत्र आणली आहेत. फुलं आज नाही भेटली, आता संध्याकाळी जाईल बाहेर तेव्हा संध्याकाळच्या पूजेच्या वेळेस होऊन जाईल, तर छानच होऊन जाईल, अजून वेगळी पूजा होईल छानपैकी. आणि जे आहेत ना 11 तांदळाचे दाणे घेतले आहेत. असं काही नाही की 11 चढवायचे, असं तुम्ही एकही चढवू शकता, 3ही चढवू शकता. तर मी जे आहे ना अशा प्रकारे 11 तांदळाचे साबूत अखंड घेतले, जे खंडित नाही आहेत असे तांदळाचे दाणे घेतले आहेत. एक अशी जी आहे फुलवात बनवली आहे आणि एक जी आहे ना अशी आपण नॉर्मल बनवतो आडवी, ती देवीच्या नावाने, तर ती मी लावेल. जवस घेतले आहेत, हे जव आहेत ना गव्हात निघतात ते, हे जव घेतलेली आहे चढवायला. तर चला मी आता पूजा करते आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आता हे जे पाणी आहे ना डिश मधलं काढून घ्यायचं, कारण स्वच्छ जे आहे शिवलिंग धुवून टाकायची, परत जे आहे डिश वगैरे धुवून परत छानपैकी असा अभिषेक करायचा मंत्र जाप करत करत. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृता. 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 ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्
शिवलिंग अभिषेक झाल्यानंतर जे आहे ना चढवायचं, तांदूळ चंदन टीका लावायचा, तांदूळ चढवायचे आणि बेलपत्र चढवायचे. आणि बेलपत्र तुम्ही चंदन टीका लावू शकता, लाल चंदन असेल तेही लावू शकता, नॉर्मल चंदन टीका पावडर असेल तेही यूज करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवायची, बेलपत्र आपण जेव्हा तोडून आणतो ना, तर तोडल्यानंतर छोटी थोडी जी दंडी असेल थोडी कट करून घ्यायची आणि तसं चढवायचं. डायरेक्ट तोडून आणला डायरेक्ट नाही चढवायची, कट करून पत्राचं देठ तोडून टाकायचं आणि मग ते धुवून व्यवस्थित स्वच्छ धुवून मग चढवायचं असतं. आणि सफेद फूल चढवू शकता तुम्ही, कनेरची फुलं पिवळं चढवली तरी चालतं. शिवजीचे शिवलिंगचं एक महत्त्व आहे, तुम्ही नोटीस केलं असेल तर प्रत्येक देवी देवताचा वेगवेगळा फोटो असतो, वेगवेगळं मूर्ती बनावी लागते. तर या शिवजीचं असं आहे ना, तर हेच मला वैशिष्ट्य खूप खास वाटतं की शिवलिंगमध्येच पूर्ण परिवार सहभागी असतो त्यांचा. जसे शिवजी असतात, पार्वती असतात, त्यांची मुलं असतात, मुलगी असते, तो पूर्ण फॅमिली एकाच शिवलिंगमध्ये असते आणि पूर्ण फॅमिलीची पूजा केली जाते. तर अशी ही शिवजीची महिमा आहे आणि त्यांच्या पुरा परिवाराची, पूर्ण देवांची आपल्याकडनं पूजा होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शिवजीची शिवलिंगवर आपण केव्हाही जल चढवू शकतो. तुम्ही सकाळी, दुपारी, रात्री असं कोणतंही असं नियम नाही की तुम्ही ह्या वेळेसच चढवा. असं जेव्हा तुम्हाला वेळ भेटला तेव्हा तुम्ही शिवलिंगची शिवाभिषेक करू शकतात. शिवरात्री प्रदोषला रात्री तुम्ही 11 वाजता फ्री झाल्यावर सुद्धा पूजा करू शकतात. संध्याकाळी पूजा होते, रात्री होते. सफेद आकड्याचं फूल तुम्ही चढवू शकता, धतुरा तुम्ही चढवू शकता. हे जे शिवलिंग अभिषेक केलेलं पाणी आहे ना, ते फेकायचं नाही, पिऊन घ्यायचं. सगळ्या फॅमिली मेंबर्स तुम्ही जे घरात असतात तेवढे पिऊ शकतात. बेलपत्रही सगळ्यांना प्रसाद म्हणून खावायला द्यायचा. पाणी उरल्यावर बाकीचं घरात शिंदळून द्यायचं. आणि तरी उरलं तर बाकीचं जे आहे ना, बेलपत्र्याचं झाडाला म्हणा, पाण्याच्या झाड नागरवेल आहे त्याच्या झाडाला म्हणा, तुळशीला बिलकुल नाही टाकायचं. इतर कोणत्याही फुलांच्या झाडाला तुम्ही टाकू शकता ते उरलेलं पाणी. कारण मी पाहिलेलं आहे बहुतेक ठिकाणी जे आहे ना, देवांची आंघोळ केलेलं जे पाणी असतं ना, ते तुळशीला टाकतात. तसं बिलकुल नाही करायचं. काही जण जे आहेत हळदी आणि कुंकुंगी वाहतात, तर तेही नाही करायचं. शिवजी लावण्यासाठी सफेद चंदन भेटतं, पिवळं चंदन भेटतं, लाल चंदन असतं, तेच वापर करायचा. तर अशा रीतीने जी आहे माझी पूजा झालेली आहे संपन्न. महादेव असे आहेत ना, तर साधी भोळी पूजा आपली स्वीकार करूनच घेता, फक्त श्रद्धा मनाने असावी. तर जे आहे मी छानपैकी अशी आरती केलेली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर होती शेंदुराची कंठी जळके मान मुक्त फळाची जय देव जय देव
करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डलीकाक्ष मङ्गलाय तनो हरि। ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते। ॐ भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् धियो यो नः प्रचोदयात् धियो यो नः प्रचोदयात्। ॐ नमः शिवाय। ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते। ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय। पार्वती पते हर हर महादेव की जय। तर अशी होती शिवरात्रीची माझी साधी भोळी पूजा। आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। महादेव तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो हीच देवाचरणी प्रार्थना। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओम नमः शिवाय। बाय।